आशाताई आणि रामभाऊ यांनी पंढरपूरची पायवारी करायची होती. पण मुलगा आणि सून आशाताईंना आणि रामभाऊंना बोलले की तुम्ही यावर्षी वारीला जायचं नाही. तर आशाताई मुलाला बोलल्या, का बरं आम्ही जायचं नाही? याआधी त्यांनी 24 वेळा पायवारी त्यांची झाली होती आणि ही 25वी होती. तेवढीच त्यांची इच्छा होती, पण ती काही पूर्ण होणार असं दिसत नव्हतं. कारण मुलगा आणि सून बोलत होते की जायचं नाही. तरी आशाताई बोलत होत्या की आम्ही जाणार आहे. पण मुलगा आशाताईंना आणि रामभाऊंना असं काही बोलला की तुम्ही जर गेलात तर मी तुम्हाला कधीच घरात घेणार नाही आणि येऊन देणार नाही. आणि मी लोकांना सांगेल की माझे आईवडील माझ्यासाठी मेले म्हणून. मग आता तुम्ही ठरवा की तुम्हाला जायचं आहे की नाही. एवढं सगळं मुलगा बोलला तरी सून गप्प बसली होती. ती काहीच बोलत नव्हती. पण आशाताई आणि रामभाऊ बोलले की आम्ही चाललो आहे पंढरपूरला, विठ्ठलाकडे. तोच आम्हाला आमची काळजी कशी घ्यायची हे दाखवेल आणि ताकद देईल. आणि आशाताई आणि रामभाऊ पायवारीला निघाले. ते घरातून बाहेर पडले. पण नंतर मुलासोबत आणि सुनेसोबत असं काही घडलं की मुलाचे डोळे गेले आणि सून तर अपंग झाली. मग त्यांना कळलं की आपण आईबाबांना पायवारीला जाण्यापासून थांबवत होतो, म्हणून आपल्यासोबत असं होतं आहे. त्यांना याची जाणीव करून दिली विठ्ठलाने. आणि मुलांनी आणि सुनेनी बाहेर गेलेल्या आईवडिलांची घरातूनच माफी मागितली आणि बोलले की आम्ही असं करायला नको होतं, आमची चूक झाली. आणि विठ्ठलाने त्यांना माफ केलं आणि मुलाला डोळे परत दिले. सून नीट झाली आणि सासू सासरे पायवारीला गेले होते. ते पायवारी करून विठ्ठलाला भेटून आले होते. मुलाने आणि सुनेने झालेला सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला. मग आशाताई आणि रामभाऊ मुलाला आणि सुनेला बोलले की देवानेच तुम्हाला शिक्षा दिली आणि आम्हाला न्याय दिला. अशा प्रकारे आशाताईंची आणि रामभाऊंची 25वी पायवारी चांगल्या प्रकारे पार पडली आणि त्यांनी विठ्ठलाचे आभार मानले आणि मुलगा आणि सून सुधारली. अशा प्रकारे विठ्ठलानेच न्याय केला. त्याच विठ्ठलाचे खूप खूप कौतुक आणि आभार. धन्यवाद. आजची कथा कशी वाटली ते नक्की सांगा सबस्क्राईब करून. धन्यवाद.